श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळी छान अशी देवपूजा वगैरे झाली, दोघांचा चहा वगैरे बनवून घेतला आणि आता लगेच स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये मला इथे मुगाची डाळ बनवायची होती, त्यासाठी छान असा बारीक कांदा चिरून घेतला. कांदे नवीन असल्यामुळे अगदी बारीक चिरले जातात आणि त्याच्यानंतर 2 मिरच्या घेतल्या, थोडेसे शेंगदाणे, लसूण ठेचून घेतलेला होता, जिरं मोहरीची फोडणी टाकली. त्याच्यानंतर सगळे काही कांदा वगैरे टाकून घेतलं. लगेचच मीठ टाकलं जेणेकरून कांदा हा लवकर होईल, कारण संध्याकाळीसुद्धा स्वयंपाकाची मात्र घाईच असते आणि आज त्यामध्ये होता गुरुवार. लगेच मीठ वगैरे टाकून झालं, त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकला, थोडंसं हळद टाकली, नंतर किचन किंग गरम मसाला टाकला, कारण गरम मसाला टाकल्यानंतर एक वेगळी टेस्ट येते भाजीला. आणि ह्या पद्धतीने जर भाजी बनवली तर इस्टंटमध्ये भाजी होते, लवकर बनवून होते आणि वेळसुद्धा वाचतो. थोडीशी मुगाची डाळ होती, तिलाच मी ते पाण्यात भिजत टाकलेली होती, छान अशी वॉश करून घेतली 2 पाण्याने, ती टाकून दिली. त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि नंतर आता लगेचच त्याच्यावर लगेच झाकण ठेवून 3 शिट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्या झाल्याच्यानंतर अगदी छान अशी मऊसूत भाजी तयार होते, टेस्टी होते, लवकरात लवकर होते आणि थंडसुद्धा लवकर होऊन जाते. लगेच मऊसूत चपात्यासुद्धा बनवून घेतल्या, साईड बाय साईड चहासुद्धा झाला, कारण आता 4 वाजेच्या नंतरचा वेळ मात्र लवकर लवकर निघून जातो आणि अशा पद्धतीने झटपट अशी भाजी बनवली. असं संपवला आजचा दिवस. बाय.